नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दरोडा घालणारी चोरटे नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 सप्टेंबर 2025 ला नाशिक रोड नाशिक येथे धारदार लोखंडी हत्यार हातात घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत घरात घुसून 1300 रुपये जबरीने चोरी करत रिक्षावर लोखंडी हत्याराने वार करत तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल होताच नाशिक रोड पुणे शोध पथकाने सदर गुन्ह्यातील धनंजय सुरेश मस्के, मयूर अनिल जानराव, तुषार रवींद्र सावंत, ऋषिकेश शिवाजी पवार, अभिनव नंददीप जाधव, एक विधी संघर्षात बालक यांना ताब्यात घेतला आहे। 16 सप्टेंबर रोजीच्या सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा घडला होता, ज्याच्यामध्ये हर्षल मस्के उर्फ टोण्या पाईकराव आणि त्याच्या इतर 12 साथीदारांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी दरोड्याचा प्रकार केला होता, ज्याच्यामध्ये काही रोख रक्कम देखील त्या ठिकाणी त्यांनी लुटून नेली होती अशी आम्हाला माहिती पण होती आणि त्याच्यावरून गुन्हा देखील दाखल झाला होता। त्यानुसार आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे PI सप्पाळे साहेब आणि त्यांच्यासोबत DV टीमनं त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या माहितीवरून जे कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, त्याच्यामध्ये यातले एकूण 6 आरोपी, ज्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि सोबत त्या 6 पाहिजे आरोपींना त्या ठिकाणी पकडलेलं आहे। त्यांच्याकडून एकूण 4 धारदार शस्त्र देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स देखील आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगानं त्यांच्या विरुद्ध यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि अशी एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आम्ही नाशिक रोड पोलिसांचं कौतुक देखील करतो। सोबतच सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, नितीन भामरे, पोलीस शिपाई विशाल कुवर, समाधान बाजे, नाना पानसरे, अजय देशमुख, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, निलेश वराडे, संतोष पिंगळे आदींनी ही कारवाई केली आहे। SN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।